शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील किंबहुना या देशातील सर्वात मोठी संस्था आहे. जवळजवळ 33 प्रायमरी शाळा आहेत, 42 प्रायमरी आहेत, 448 हायस्कूल्स आहेत, 2.25 ज्युनियर कॉलेजेस आहेत. गेली 97 वर्ष ही शिक्षणाचं काम करते आहे. वर्षानुवर्ष आपली एज्युकेशन सिस्टीम ही कानानं शिकायली, ऑडिओ ज्याला म्हणतो आपण त्यांनीच फक्त स्वीकारलेली आहे. त्या ऑडिओचं काम किती आहे? फक्त 11%. डोळ्याचं काम 83%. ही ज्यावेळी दोन्ही एकत्रित येतील त्यावेळी ते 84% एखाद्या बीजाचं रोपटं कसं तयार होतं हे जर बघायचं असेल तर प्रत्येक स्टेजला तुम्ही जर एक ॲनिमेशनला दाखवून ते दिसू शकत नाही. म्हणून एक टेक्नॉलॉजीचा वापर, डोळ्यांचा वापर, कानाचा वापर, या तिन्ही गोष्टी तुम्हाला या शिक्षण पद्धतीचा अविभाज्य भाग झालेला आहे. जी गोष्ट शिकवायला पूर्वी तुम्हाला 2 तास लागत होते ती गोष्ट तुम्हाला 10 मिनिटांमध्ये शिकते. म्हणून टेक्नॉलॉजीचा भाग केवळ फक्त सॉफ्टवेअर म्हणून त्याचा विचार करू नका. तुम्हाला मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक स्पर्धात्मक गोष्टीसाठी सुद्धा त्याचा तुम्हाला उपयोग होईल. आज रयत आमच्या 443 हायस्कूल्समध्ये हा प्रोजेक्ट आम्ही उभा केलेला आहे. शिक्षकांनी शिकवलेलं चालतं का आणि LCDनं शिकवलेलं चालतं का? हा सर दोन्ही चालतं. दोन्हीपैकी एक कोणतं ठेवू म्हणतात तर मग LCD ठेवा म्हणतात. तर ज्यावेळेस तुम्ही एखादी चित्र बघता, त्याची फ्रेम बघता, त्याचा रंग बघता, त्याचा आवाज बघता, प्रत्येक क्षणाला तो एक चेंज होत असतो. काहीतरी तिथं नवीन घडत असतं आणि तो मुलाचा मेंदू ॲक्सेप्ट करत असतो. तुम्ही तेच फळ्यावरचं 2+2 4 म्हणजे जर दाखवत असेल तो ॲक्सेप्ट करणार नाही. पण 2+2 हे तुम्हाला ॲनिमेशनच्या शेकडो पद्धतीने दाखवू शकतात. म्हणून म्हटलं जे काही द्यायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या मुलगा ॲक्सेप्ट करतोय. फक्त तुमची पद्धती वेगळी पाहिजे. म्हणून ही नवीन टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्याकडे मुलांचा सर्वांगीण आहे आणि हा तुमच्या याचा अविभाज्य भाग झालेला आहे. केवळ वर्गामध्येच LCDमध्ये शिकवायचं सॉफ्टवेअर नव्हे तर आता टॅबमध्ये आहे, तुमच्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. तेव्हा आज रयतमध्ये वापर करत असतो आमच्या शिक्षकांनी सुद्धा त्याचा एक चांगल्या पद्धतीचा वापर केलेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही तो 1ली पासून ते 12वीपर्यंत या सगळ्या सॉफ्टवेअरचा आम्ही वापर करतो. नाही इसेन्स आम्ही 9वी बरोबर ज्यावेळी सुरुवात करत असताना त्यावेळी सॉफ्टवेअर घ्यायचा विचार केला. महाराष्ट्रातील अनेक ज्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केले त्या सगळ्यांना एकत्रित बोलवलं. आमच्या संस्थेची जी काही सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत त्या विषयाचे त्यांना ते सगळ्या सॉफ्टवेअर्स बघायला सांगितले. त्यांनी ती टेस्ट केली. त्यातलं जे सर्वोत्कृष्ट असेल त्याचे आम्ही डेमो केले, आमच्या मॅनेजमेंटसमोर मांडले. मॅनेजमेंटने सुद्धा त्याच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी बघून 9वीचं इसेलचं आम्ही हे सॉफ्टवेअर घेण्याचं ठरवलं. घेत असताना सुद्धा सर्वसाधारणपणे एक सिलेबस पुढची 8 वर्ष चालणार असतो असं गृहीत धरलं. तर सॉफ्टवेअर घेताना आम्ही 8 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं. सर्व्हिस अतिशय चांगली आहे. सर्व्हिसच्या बाबतीत अडचण कोणतीच नाही आहे. त्याची रिसोर्स पर्सन्स किंवा नवीन चेंजेस जे येणार आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा संस्थेशी चर्चा करतात. आम्ही मुलांच्या इकडनं फीडबॅक पाहून या संदर्भात घेतो आणि आत्तापर्यंतचं गेल्या 6 वर्ष जवळजवळ आम्ही हे वापरतो. त्याचे रिझल्टही चांगले आहेत, उपयोगी आहेत आणि एक अफोर्डेबल प्राईसमध्ये अगदी मराठी मीडियमच्या शाळांना सुद्धा हे उपलब्ध होऊ शकतं. जवळजवळ गेल्या वर्षाचा जर रिझल्ट म्हणत असेल तर संस्थेचं 96.5% रिझल्ट आहे. बोर्डाच्या रिझल्टपेक्षा 6% जास्त आहे. या सगळ्या चांगल्या रिझल्ट्समध्ये सुद्धा या सॉफ्टवेअरचा भाग आहेच. की प्रत्येक वर्गाला एक लॅपटॉप दिलेला आहे आणि त्या लॅपटॉपमध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं हाही भाग त्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे. रयत शिक्षण संस्थेच्या काही शाळांच्यामध्ये टॅबवर हे आपण सॉफ्टवेअर देतोय. हेतू एकच आहे की शाळेमध्ये टॅब उपलब्ध करून दिले, पालकांनी टॅब उपलब्ध करून दिलेलं आहे. जे वर्गामध्ये जे शिकवलं जातं तेच पालकांना घरी टॅबवर बघता येईल किंवा ते बघून मुलांना शिकवत असतो.